विदर्भातील सुवर्ण विश्वात विश्वास, शुद्धता आणि प्रामाणिक व्यवहार यांची परंपरा जपणारे खंडेलवाल ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड गत 100 वर्षांपासून ग्राहकांच्या सेवेत कार्यरत असून संस्थेची 6वी पिढी आता आधुनिक दृष्टिकोन आणि जागतिक दर्जाच्या सुविधांसह व्यवसायाचं नेतृत्व करतायत। आता विदर्भाबाहेर मराठवाड्यात ही संस्थेनं आपली भरारी घेतली असून जालना येथे खंडेलवाल ज्वेलर्सच्या नव्या अध्यायाची सुरुवात होत असल्याची माहिती खंडेलवाल ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक नितीन खंडेलवाल यांनी दिली। खंडेलवाल ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये ग्राहकांच्या सोयीसाठी प्रशस्त पार्किंग, स्वच्छ आणि सुसज्ज वॉशरूम सुविधा, कॅरेटोमीटरद्वारे शुद्धतेची खात्री, 100 वर्षांची परंपरा, 6व्या पिढीचे पारंपरिक आधुनिक नेतृत्व, HUID तपासण्यासाठी मायक्रोस्कोप, आय ग्लास, व्यावसायिक ग्राहक समुपदेशन आणि सोन्याच्या दरातील चढ उताराबाबत पारदर्शक मार्गदर्शन उपलब्ध असून जगभरातील पारंपरिक तसंच आधुनिक डिझाईन्स ग्राहकांच्या पसंतीनुसार कस्टमाइज करून देण्याची संपूर्ण सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। संस्थेच्या 6व्या पिढीतील प्रतीक, ऋषिका, हर्षल आणि शौर्य यांच्या नेतृत्वाखाली अनुभवी आणि प्रशिक्षित कर्मचारी व्यवस्थापन कार्यरत आहे। सर्व कर्मचारी सरकारी नियमानुसार पूर्णतः कंप्लायंट असून PF आणि ESIC अंतर्गत संरक्षित आहे। खंडेलवाल ज्वेलर्स केवळ व्यवसायापुरते मर्यादित नसून सामाजिक जबाबदारीही जपत आहे। यात कर्मचारी वर्गाच्या मुलांना आयुष्यभर शिक्षण सहाय्य, शालेय बॅग, गणवेश, पुस्तकं आणि शाळेची फी यांसारख्या सुविधा दिल्या जातात। विश्वास, शुद्धता आणि नैतिकता 3 पिढ्यांपुढे व्यवसाय टिकवणं ही मोठी कामगिरी मानली जाते। परंतु खंडेलवाल ज्वेलर्सनं 6 पिढ्यांची परंपरा यशस्वीरित्या जपली आहे। शुद्धतेची हमी, पारंपरिक व्यवहार, पारदर्शक किंमत रचना आणि ग्राहकांच्या विश्वासाला सर्वोच्च प्राधान्य हीच संस्थेची ओळख आहे। इंक गोल्ड ऑफ प्रॉस्पेरिटी म्हणून ओळखलं जाणारे खंडेलवाल ज्वेलर्स ही शुद्धता, परंपरा आणि आधुनिकतेचा संगम आहे। 6व्या पिढीच्या नेतृत्वाखाली खंडेलवाल ज्वेलर्स आगामी काळातही ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरून सुवर्ण विश्वात आपला ठसा अधिक दृढ करण्यासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास नितीन खंडेलवाल यांनी यावेळी व्यक्त केला। उद्देश असा आहे की पहिले तर 6व्या पिढीला इंट्रोड्यूस करायचं होतं आणि दुसरं असं आहे की भावामध्ये जे चढ उतार होते त्याच्यासाठी पर्याय काय आणि कधी घ्यायला पाहिजे कधी घ्यायला नको। तर खास करून आम्ही जे लोकांना सांगितलेलं आहे की तुम्ही आज सोनं बुक करा, जर येणाऱ्या 31 डिसेंबर पर्यंत सोन्याचे भाव जर वाढले तर तुम्हाला बुक केलेल्या भावात मिळतील आणि सोन्याचे भाव जर चुकून कमी झाले तर तुम्हाला कमी भावात मिळतील। त्याच्यामुळे चित पण तुमची आहे, पट पण आमची आहे, तुमची आहे। त्याच्यामुळे तुमच्या मनात जे संभ्रम आहे की सोनं वाढेल की कमी होईल तर तुम्ही आज बुक करून त्याचं अप्पर कॅप फिक्स करून टाका, म्हणजे जेणेकरून भविष्यामध्ये तुमचं नुकसान होणार नाही। मग ते दिवाळीची खरेदी असेल की तुमच्या घरच्या दागिन्याची खरेदी असेल, तुमच्या घरी मांगलिक कार्यक्रम असेल, त्याच्यासाठी सोन्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करा, कारण ही सगळ्यात चांगली गुंतवणूक आहे। 24 तास जगातल्या 200 कंट्रीमध्ये तुम्ही वापरू शकता। त्याच्यामुळे दिस इज अ गुड करन्सी।